नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण बायोलॉजी चॅप्टर नंबर 18 बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. कोणतं? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, तर बघा या चॅप्टरमध्ये आता आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे सर ते पाहू. तर बघा चॅप्टरचं नावच आहे बॉडी फ्लुइड्स, म्हणजे बॉडीमध्ये जे फ्लुइड्स प्रेझेंट आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचं सर्क्युलेशन, त्याचं ट्रान्सपोर्टेशन आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे होतं त्याचा स्टडी करायचा आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम बॉडी फ्लुइड काय आहे? तर ब्लड आहे. ओके, ब्लड आहे. ब्लडनंतर लिम्फ आहे. लिम्फ म्हणजे टिश्यू फ्लुइड, टिश्यूच्या आजूबाजूला जे फ्लुइड प्रेझेंट असतं आपण लिम्फ असं म्हणतो. त्यानंतर सर्क्युलेटरी पॅथवेज कोणकोणते आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर डबल सर्क्युलेशन काय आहे, सर्क्युलेशनचे पण टाईप आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, त्यानंतर रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कार्डियक ॲक्टिव्हिटी रेग्युलेट होते, तिचं रेग्युलेशन आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे होतं ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी आहे, आणि बघा आपण आतापर्यंत जितके पण फिजिओलॉजी चॅप्टर पाहिले आहे त्यामुळे शेवटी जे आपण चॅप्टर पाहिलं त्याच्याशी रिलेटेड काय डिसऑर्डर्स आहेत त्यांचा अभ्यास आपण करतो नेहमी. आता या ठिकाणी डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमशी रिलेटेड काय काय डिसऑर्डर्स आहेत, हार्टशी रिलेटेड काय काय डिसऑर्डर्स आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. ओके, बघा चॅप्टरला आपण सुरुवात करूयात. लाईन टू लाईन बघू डायरेक्ट. You have learned that all living cells have to provide with nutrients, O2 and other essential substances. आपण पाहिलं. त्यानंतर also the waste or harmful substances produced have to be removed continuously for healthy functioning of tissues. ओके, जे एक्सक्रिटरी सबस्टन्स, एक्सक्रिटरी गोष्टी आपल्या बॉडीमध्ये तयार होतात त्यांना बाहेर टाकाव्या लागतात, त्याचं पण फंक्शनिंग पाहिलं. ओके, इट इज देअरफॉर इसेन्शियल टू हॅव इफिशियंट मेकॅनिझम फॉर द मुवमेंट ऑफ दीज सबस्टन्सेस टू द सेल्स अँड फ्रॉम द सेल्स अँड फ्रॉम द सेल्स. ओके, सो मग या सर्व गोष्टींचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी आपल्याकडे एक प्रॉपर पर्टिक्युलर मेकॅनिझम पाहिजे, फ्रॉम सेल टू अदर ऑर्गन्स अँड अदर ऑर्गन्स टू सेल, एक मेकॅनिझम पाहिजे. सो डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स हॅव इव्हॉल्व डिफरंट मेथड्स फॉर दिस ट्रान्सपोर्ट. आणि या गोष्टींच्या ट्रान्सपोर्टसाठी वेगवेगळे ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम्स आणि त्यांच्या वेगवेगळ्या मेकॅनिझम इव्हॉल्व केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. सिम्पल ऑर्गॅनिझम्स लाईक sponges, coelenterids circulate water from their surroundings through their body cavities to facilitate the cells to exchange these substances. आता आपण किंगडम ॲनिमलियामध्ये आपण पाहिलं की स्पॉन्जेस आणि सिलेंटेटा यांच्यामध्ये एक सेंट्रल कॅनल प्रेझेंट असते. तर त्या कॅनलमधून वॉटरचं इन आणि आऊट होतं आणि त्याच्या थ्रू त्यांचे एक्सक्रिटरी सबस्टन्सेस असतात ते बाहेर टाकले जातात आणि फूडचं इंटेक पण त्याच्या थ्रू होत असतं. ओके, हे आपण डिटेल त्या ठिकाणी पाहिलं आहे. फक्त त्याने या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल लिहिलं आहे की स्पॉन्जेस आणि सिलेंटेटा यांच्यामध्ये अशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन होतं एक्सक्रिटरी सबस्टन्सेसचं फ्रॉम बॉडी टू आउटसाईड. ओके, त्यानंतर मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स यूज स्पेशल फ्लुइड्स विदिन देअर बॉडीज टू ट्रान्सपोर्ट सच मटेरियल्स. ओके, जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहेत ते स्पेशल फ्लुइड्सचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग म्हणजे जे कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आहेत ते ब्लडचा उपयोग करतात. So blood is the most commonly used body fluid by most of the higher organisms. Higher organisms mostly blood use करतात, including humans for this purpose. आणि humans पण. Another body lymph is lymph. Another body fluid is lymph. Lymphचा पण उपयोग करतात. Also helps in transportation of certain substances. Okay, काही गोष्टींच्या ट्रान्सपोर्टसाठी ते हेल्प करतात. Okay, in this chapter we will learn about the composition and properties of blood, lymph, tissue fluid and the mechanism of circulation of blood is also explained herein. ओके, सो इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे की वेगवेगळे ॲनिमल्स जे आहेत फ्रॉम सिम्पल लेवल टू कॉम्प्लेक्स लेवल, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे मेकॅनिझम आहे. बॉडी फ्लुइड्स म्हणजे एक्सक्रिटरी सबस्टन्सेस, ज्या गोष्टी बॉडीत तयार होतात, काही न्यूट्रिएंट्स असतात, ऑक्सिजन घेतो समजा आपण, तो आपल्याला ट्रान्सपोर्ट करावा लागतो ना. सो ट्रान्सपोर्ट कशा प्रकारे होतो याचं मेकॅनिझम आपल्याला म्हणजे नुसतं इंट्रोडक्शन दिलं की सिम्पल ऑर्गॅनिझममध्ये फार सिम्पल आहे आणि कॉम्प्लेक्समध्ये कॉम्प्लेक्स आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. सो आपला ह्युमन बिंग्स, ॲनिमल्स, हायर ऑर्गॅनिझममध्ये कशा प्रकारे होतं सर्क्युलेशन ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो सर्क्युलेशन कशाचं होतं? ब्लडचं. सो मग आपल्या ब्लडचा अभ्यास करावा लागला. आधी ब्लडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते पाहूयात. बघा, ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म एलिमेंट्स. ओके, ब्लड एक स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आपण हे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्समध्ये पण पाहिलं होतं. स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ब्लड. ओके, काय कन्सिस्ट करतो? फ्लुइड मॅट्रिक्स,
फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म एलिमेंट्स. ओके, हे झालं. तर फ्लुइड मॅट्रिक्स काय आहे, प्लाझ्मा काय आणि फॉर्म एलिमेंट्स काय आहेत हे पाहूयात. आता पहिलं आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा इज अ स्ट्रॉ कलर्ड विस्कस फ्लुइड कन्स्टिट्युटिंग नियरली 55% ऑफ द ब्लड. ओके, जे ब्लड आहे त्याच्या 55% 55% प्लाझ्मा असतो ब्लडमध्ये. 90 to 92% ऑफ प्लाझ्मा इज वॉटर अँड प्रोटीन्स कॉन्ट्रीब्यूट 6 to 8% ऑफ इट. म्हणजे ब्लडच्या 55% प्लाझ्मा आहे आणि प्लाझ्माच्या 90 ते 92% वॉटर आहे आणि अदर 6 to 7% हे प्रोटीन्स आहेत प्लाझ्मामध्ये. म्हणजे बघा, 100% ब्लड आहे, 100% ब्लडमध्ये 50 to 55% प्लाझ्मा आहे. ओके, मग 50 to 55% इन अकॉर्डन्स विथ आपण जे बाकीच्या प्रोटीन्स पाहिजे त्याच्या दृष्टीने प्लाझ्मा 100% आहे ना, कारण की ते प्लाझ्मामध्ये लाय करतात. सो प्लाझ्मा 100% आहे, त्याच्या किती पर्सेंटमध्ये वॉटर आहे आणि किती प्रोटीन्स आहेत. वॉटर किती आहे, 92%, 93% आणि प्रोटीन्स किती आहेत, 7 to 8%. ओके, सो त्या प्रोटीनमध्ये पण मग कोणकोणते प्रोटीन आहेत बघा. फर्स्ट आहे फायब्रोजन, ग्लोबुलिन्स, अल्ब्युमिन्स आर द मेजर प्रोटीन्स. हे फार मेजर प्रोटीन्स आहेत. आता यांचं आपलं फंक्शन पण पुढे दिलेलं आहे, ते पाहू आपण. बघा, फायब्रोजन्स आर निडेड फॉर क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. फायब्रोजन काय लागतं, क्लॉटिंगसाठी. ग्लोबुलिन्स प्रायमरीली इन्व्हॉल्व इन डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी अँड द अल्ब्युमिन्स हेल्प इन ऑस्मॅटिक बॅलन्स. ओके, ग्लोबुलिन्सला आपण गॅमा ग्लोबुलिन पण म्हणतो आणि ते कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, डिफेन्स मेकॅनिझममध्ये. आणि अल्ब्युमिन कशामध्ये हेल्प करतात, ऑस्मॅटिक बॅलन्स, जी ऑस्मोलॅरिटी असते आपल्या बॉडीमध्ये, वॉटर सॉल्ट कन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम करतात. ओके, सो प्लाझ्मा also contains small amounts of minerals like sodium, calcium, magnesium, HCO3-, Cl, etc. Glucose, amino acids, lipid, etc. are also present in the plasma as they are always in transit in body. ओके, सो हे सुद्धा प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात आणि कंटिन्युअसली ट्रान्झिट करत असतात संपूर्ण बॉडीमध्ये. फॅक्टर्स फॉर कोॲग्युलेशन ऑर क्लॉटिंग ऑफ ब्लड आर ऑल्सो प्रेझेंट इन द प्लाझ्मा इन अन इनॅक्टिव्ह फॉर्म. ओके, हे जे फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्स फॉर कोॲग्युलेशन ऑर क्लॉटिंग ऑफ ब्लड आर ऑल्सो प्रेझेंट इन द प्लाझ्मा इन अन इनॅक्टिव्ह फॉर्म. इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात, पण जेव्हा काही आपल्याला जखम होते, आपण इंजर्ड होतो, तेव्हा ते ॲक्टिव्ह केले जातात. सो त्याचा मेकॅनिझम आपण पाहू पुढे. सो प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड सिरम. ओके, आपण काय पाहिलं, प्लाझ्मामध्ये कोणतं प्रोटीन प्रेझेंट आहे, फायब्रिनोजन, जे की क्लॉटिंगला हेल्प करतं. ओके, मग आपण प्लाझ्मामधून जर फायब्रिनोजन प्रोटीन हा काढून टाकला तर जे उरेल त्याला आपण सिरम असे म्हणतो. ओके, सो प्लाझ्माच्या बाबतीत जर काही पॉईंट्स रिमेंबर करायचे असतील तर काय असतील. ओके, ब्लडच्या 50 to 55% प्लाझ्मा कॉन्ट्रीब्यूट करतो. ओके, हा फर्स्ट पॉईंट झाला. त्यानंतर प्लाझ्मामध्ये 90 to 92% वॉटर आहे आणि 7 to 8% अदर प्रोटीन्स आहेत. आणि प्रोटीन्स कोणकोणते, फायब्रोजन आहे, ग्लोबुलिन आहे, अल्ब्युमिन आहे, हे मेजर प्रोटीन्स आहेत. आता फायब्रोजन कशासाठी हेल्प करतो, फायब्रोजन क्लॉटिंगसाठी. ग्लोबुलिन कशासाठी हेल्प करतो, डिफेन्स मेकॅनिझम. आणि कोण आहे अजून, अल्ब्युमिन. अल्ब्युमिन कशासाठी हेल्प करतो, ऑस्मॅटिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हेल्प करतो अल्ब्युमिन. ओके, हे झाले 3 मेजर प्रोटीन्स. हाच मुद्दा महत्त्वाचा आणि सिरमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. समजा आपण प्लाझ्मामधून फायब्रोजन प्रोटीन काढून टाकलं, असा प्रश्न असा कसा होऊ शकतो की फायब्रोजन आपलं प्लाझ्मा आहे, प्लाझ्मामधून फायब्रोजन काढून टाकला तर काय उरेल, सिरम. प्लाझ्मा आहे, प्लाझ्मामधून आपण क्लॉटिंग फॅक्टर काढून टाकला तर काय उडेल, सिरम. असा प्रश्न येऊ शकतो. ओके, आता या ठिकाणी फॉर्म एलिमेंट्स आहेत. बघा, हा फॉर्म एलिमेंट्सचा मुद्दा. आपण प्लाझ्मा पाहिला तर प्लाझ्माच्या व्यतिरिक्त जर काही गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात ब्लडमध्ये तर मग त्या फॉर्म एलिमेंट्स आहेत. फॉर्म एलिमेंट्समध्ये कोणाकोणाचा समावेश आहे बघा, इरिथ्रोसाइट्स दॅट इज RBCs, ल्युकोसाइट्स WBCs, प्लेटलेट्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड फॉर्म एलिमेंट्स. या तिघींना आपण फॉर्म एलिमेंट्स असं म्हणतो. अँड दे कन्स्टिट्यूट नियरली 45% ऑफ द ब्लड. ओके, बघा, ब्लड 100%, त्याच्या 55% कोण असतं, प्लाझ्मा, आणि 45% फॉर्म एलिमेंट्स. Okay, erythrocytes or red blood cells are the most abundant of all the cells in the blood. Erythrocytes most abundant cells आहेत in case of form elements. A healthy adult man has on an average 5 million to 5.5 million of RBCs
mm³ ऑफ ब्लड. RBCs आर फॉर्म इन रेड बोन मॅरो इन अडल्ट्स. त्याला आपण काय म्हणतो? एरिथ्रोपोएसिस म्हणतो. त्याला कोणतं हार्मोन लागतं? एरिथ्रोपोएटिन हार्मोन लागतं, जे की कोण रिलीज सिक्रेट करतात? जक्स्ट्रा ग्लोमरुलर अपॅरेटस ऑफ किडनी. ओके. RBCs आर डिवॉइड ऑफ न्यूक्लियस इन मोस्ट ऑफ द मॅमल्स अँड आर बायकॉन्केव्ह इन शेप. ओके. RBCs डिवॉइड म्हणजे लॅक करतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे, दे आर इनन्यूक्लिएट आहे. अँड दे आर बायकॉन्केव्ह इन शेप. बायकॉन्केव्ह कसं लक्षात ठेवायचं? केव्ह म्हणजे काय? गुफा. सो बायकॉन्केव्ह, दोघी साईडने गुफा असेल, आत जागा असेल, सो त्याला आपण बायकॉन्केव्ह असं म्हणू शकतो. ओके, त्याला आपण बायकॉन्केव्ह असं म्हणू शकतो. They have a red color, not rod. They have a red color iron containing complex protein called hemoglobin. Okay, red color iron containing कॉम्प्लेक्स प्रोटीन प्रेझेंट असतं कोणामध्ये? ब्लडमध्ये, आणि त्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो. हिमो मीन्स रेड. ओके, सो हिमोग्लोबिन. हेन्स द कलर ऑफ द नेम, हेन्स द कलर अँड नेम ऑफ दिस सेल्स. ओके, कलरवरनंच त्याचं नाव पडलं आहे हिमोग्लोबिन. A healthy individual has 12 to 16 grams of hemoglobin in every 100 ml of blood. 100 ml per 100 ml of blood मध्ये 12 to 16 ml gram of hemoglobin present असतं. These molecules play a significant role in transport of respiratory gases. ओके, आपण पाहिलं आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये की हिमोग्लोबिन किती मेजर फॅक्टर आहे CO2, O2 यांच्या ट्रान्सपोर्टसाठी आपल्या बॉडीमध्ये. आणि RBCs have an average lifespan of 120 days after which they are destroyed in the spleen. ओके, जे RBCs आहेत त्यांचं ॲव्हरेज लाईफस्पॅन किती आहेत? 120 days. आणि ते कशामध्ये? ग्रेवॅड काय आहे? स्प्लीनचं आपलं RBCsचं स्प्लीन इज द ग्रेवॅड ऑफ RBCs. ओके, ल्युकोसाइट्स आर ऑल्सो नोन. आता आपण या ठिकाणी पहिले बघा, आपण या ठिकाणी संपूर्ण इथून पहिला पॅराग्राफ काय होता आपला? फक्त इरिथ्रोसाइट्स. आता इरिथ्रोसाइट्समध्ये मेन महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत बघा. 5.5 मिलियन म्हणजे अमाऊंट काय आहे, आणि मोस्ट अबंडंट आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके, रेड बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात. ओके, डिवाइड ऑफ न्यूक्लियस आहे, बायकॉन्केव्ह आहे, आहे. ओके, रेड कलर आयन कंटेनिंग पिगमेंट प्रेझेंट आहे. हिमोग्लोबिन 12 to 16 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन पर 100 ml ऑफ ब्लड. लाईफ स्पॅन किती आहे? 120 days. आणि स्प्लीन ग्रेवॅड ऑफ RBC. हे एवढे मोठे अशाने महत्त्वाचे आहेत. ओके, आता आपण ल्युकोसाइट्स पाहूयात. ल्युकोसाइट्स आर ऑल्सो नोन ॲज व्हाईट ब्लड सेल्स ॲज दे आर कलरलेस ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. ल्युकोसाइट्स कलरलेस असतात, लॅक ऑफ हिमोग्लोबिन नसल्यामुळे, किंवा एनी अदर कलर्ड पिगमेंट कॉम्प्लेक्स प्रोटीन प्रेझेंट नसल्यामुळे. they are nucleate and are relatively lesser in number, which averages 6,000 to 8,000 mm³ of blood. ओके, बघा RBCs कशा होत्या? मोस्ट अबंडंट, दॅट इज 5 to 5.5 मिलियन पर mm³. आणि या ठिकाणी ल्युकोसाइट्स किती आहेत? 6,000 to 8,000 mm³. ल्युकोसाइट्स आर जनरली शॉर्ट लिव्ह. ल्युकोसाइट्स शॉर्ट लिव्ह असतात. बघा, वी हॅव 2 मेन कॅटेगरीज ऑफ WBCs, ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. बघा, ल्युकोसाइट्सचे 2 टाईप्स आहे मेनली, एक ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्समध्ये ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये, आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये आपलं ग्रॅन्युअल्स ॲब्सेंट असतात. ओके, आता त्यामध्ये पण मग कोणकोणते सेल्स कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात? आता न्यूट्रोफिल, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स आर डिफरंट टाईप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स. ओके, बघा आता आपण काय करूया ठिकाणी? बघा, मी व्यवस्थित कलर करतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, आपल्याकडे 2 कॅटेगरीज आहे, एक ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. आता मी जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे त्यांना ब्ल्यू कलर देतो, आणि जे ग्रीन आहे त्यांना, म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स आहेत त्यांना ग्रीन देतो. बघा, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स आर डिफरंट टाईप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स. न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल हे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. व्हाईल लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स आर अग्रॅन्युलोसाइट्स.
अच्छा, म्हणजे 3-3ची जोडी आहे बरोबर बघा. म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स न्यूट्रोफिल आहे, इओसिनोफिल आहे आणि बेसोफिल आहे. आणि अग्रॅन्युलोसाइट कोण आहे? लिम्फोसाइट्स आहे, मोनोसाइट आहे आणि ओके लिम्फोसाइट आहे आणि मोनोसाइट आहे. ओके, हे चुकलं आपलं. सॉरी. ओके म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स कोण आहेत? न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइट्स कोण आहेत? लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. ओके बघा, न्यूट्रोफिल्स आर द मोस्ट अबंडंट सेल्स. आता याठिकाणी कन्फ्युजन होतं बऱ्याच मुलांचं. आपण वरती का असलं मोस्ट अबंडंट सेल कोणती आहे? आरबीसी. बट या ठिकाणी लिम्फोसाइटमध्ये मोस्ट अबंडंट सेल कोणती आहे? ते न्यूट्रोफिल्स. ऑफ द टोटल WBC बघा, ऑफ द टोटल WBC म्हटलं आहे. अँड बेसोफिल्स आर द लिस्ट. आणि सर्वात लिस्ट कोण आहे? बेसोफिल. दॅट इज 0.5 to 1%. अमंग देम ओके न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट्स 6 to 8% आर फॅगोसायटिक सेल्स विच कॅन डिस्ट्रॉय फॉरेन ऑर्गॅनिझम्स एंटरिंग द बॉडी. ओके, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट हे फॅगोसायटिक नेचर आहे त्यांचं. 6 to 8% त्यांची अमाऊंट आहे आणि ते डिस्ट्रॉय करतात फॉरेन ऑर्गॅनिझम्सला. ओके, बेसोफिल सिक्रेट हिस्टामाइन, सिराटोनिन, हिपॅरिन अँड आर इन्व्हॉल्व इन इन्फ्लामेटरी रिॲक्शन. कोण? बेसोफिल्स. हे लक्षात ठेवा की ते काय सिक्रेट करतात. आता या ठिकाणी कन्फ्युजन काय होतं? बेसोफिल ह्या गोष्टी सिक्रेट करतो आणि इओसिनोफिल काय करतो? रेजिस्ट इन्फेक्शन्स अँड आर ऑल्सो असोसिएटेड विथ ॲलर्जिक रिॲक्शन्स. कोण? इओसिनोफिल. हे लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. लिम्फोसाइट 20 to 25% are of two major types, that is B and T, that is T lymphocyte, B lymphocyte and non-T non-B lymphocyte पण असतात, त्या पण पाहू डिटेलमध्ये. Both B and T lymphocytes are responsible for immune responses of the body. lymphocyte आला म्हणजे immune response येईल, हे लक्षात ठेवायचं असं. So platelets also called thrombocytes are cell fragments produced from megakaryocytes, special cells in the bone marrow. Okay, blood normally contain 1,50,000 to 3,50,000 platelets mm3. Platelets can release a variety of substances, most of which are involved in coagulation or clotting of blood. ओके, थ्रोम्बोसाइट्स ज्या काही गोष्टी सिक्रेट करतात ते मोस्टली क्लॉटिंगशी रिलेटेड आहेत. रिडक्शन इन देअर नंबर कॅन लीड टू क्लॉटिंग डिसऑर्डर्स विच विल लीड टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. ओके, त्यानंतर आता आपण हे पाहिलं या ठिकाणी बघा. आपण या ठिकाणी इरिथ्रोसाइट्स इथून इथपर्यंत पाहिले. आता आपण ल्युकोसाइट्स पाहू एकदा. कोणकोणते मेन टॉपिक्स आहेत ते मी रेडनेस हायलाईट करतो. बघा 6 to 8,000 mm3 आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्स कोणते आणि अग्रॅन्युलोसाइट्स कोणते हे पण महत्त्वाचे आहेत. तसा प्रश्न येऊ शकतो. न्यूट्रोफिल्स मोस्ट अबंडंट आहेत आणि बेसोफिल्स लिस्ट आहेत, हे लक्षात ठेवायचं. मोनोसाइट, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स हे फॅगोसायटिक आहे. आणि बेसोफिल काय सिक्रेट करतो? हिस्टामाइन सिक्रेट करतो, सिराटोनिन सिक्रेट करतो, हिपॅरिन सिक्रेट करतो आणि इन्व्हॉल्व इन इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स. इओसिनोफिल काय करतो? रेजिस्ट इन्फेक्शन करतो. कोण? इओसिनोफिल. अँड आर ऑल्सो इन असोसिएटेड विथ ॲलर्जिक रिॲक्शन्स, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, येऊ शकतो प्रश्न. ओके, लिम्फोसाइटचे पण 2 प्रकार आहेत, बी अँड टी फॉर्म्स, आणि दोघी कशाशी रिलेटेड आहेत? इम्युन रिस्पॉन्स रिलेटेड आहेत. त्यानंतर प्लेटलेट्स आर ऑल्सो कॉल्ड थ्रोम्बोसाइट्स आर सेल फ्रॅगमेंट्स प्रोड्यूस फ्रॉम मेगाकॅरियोसाइट्स. हे सेल फ्रॅगमेंट्स आहेत जे कशापासून तयार होतात? मेगाकॅरियोसाइट्सपासून तयार होतात. आता मेगाकॅरियोसाइट्स काय आहेत हे आपण जेव्हा नेक्स्ट स्लाइडला जाऊ रिटर्न फॉर्ममध्ये तेव्हा बघू आपण. सो ब्लड नॉर्मली कंटेन्स 1,50,000 to 3,50,000 प्लेटलेट्स mm3. आणि प्लेटलेट्स मोस्टली कशाशी रिलेटेड आहेत? कोॲग्युलेशन और क्लॉटिंग ऑफ ब्लडशी रिलेटेड आहेत. ओके, आणि मग त्यांचा जर नंबर कमी झाला, रिडक्शन झालं नंबरमध्ये, तर मग काय होईल? काय नाही, एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड होईल बॉडीमधनं. ओके, आता ब्लड ग्रुप्स बघा, पाहूयात. ओके, as you know blood of human beings differ in certain aspects though appears to be similar. Okay, certain aspects ने ब्लड डिफर होतं ह्युमन बिंग्सचं, बट ॲपियर होतं सिमिलर, कारण की रेड कलर आहे ना ब्लडचं. सो वेरियस टाइप्स ऑफ ग्रुपिंग ऑफ ब्लड हॅज बीन डन. टू सच ग्रुपिंग द ABO अँड RH निगेटिव्ह आर वाईडली यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके, तर आपण फर्स्ट ABO ग्रुपिंग पाहून घेऊ. मोस्टली ना मुलांना खूप कन्फ्युजन होतं या ठिकाणी, अँटीजन आणि अँटीबॉडी.
सो हे क्लिअर करून घ्या. आणि ABO ब्लड ग्रुप म्हटलं आणि बऱ्याच मुलांचं एक कच्चं राहून जातं आणि याच्यावरच प्रश्न येतात मोस्टली आले तर. सो ABO ग्रुपिंग, त्यानंतर RH फॅक्टर काय आहे, RH इनकम्पॅबिलिटी फॅक्टर काय आहे, तो पण आपण पाहूच. बघा ABO ग्रुपिंग इज बेस्ट. आता ABO ग्रुपिंग काय आहे तर बघा, ABO आहे समजून म्हणजे आपल्याला माहिती आहे हे A पॉझिटिव्ह A निगेटिव्ह असं ब्लड असतं आपल्याकडे. फक्त आता या ठिकाणी असं लक्षात घ्या ABO ग्रुपिंगमध्ये की फक्त A ब्लड ग्रुप आहे, B ब्लड ग्रुप आहे आणि O ब्लड ग्रुप आहे असं लक्षात ठेवा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह या ठिकाणी विसरून जा, ते पाहू आपण. So ABO grouping is based on the presence or absence of two surface antigens chemicals that can induce immune response on RBCs, namely A and B. Okay. Similarly, the plasma of different individuals contain two natural antibodies proteins produced in response to antigens. Okay. आता जे हे ABO antigens असतात ना, अँटीजन म्हणू शकतो आपण त्याला डायरेक्ट. सो A RBCच्या सरफेसवर प्रेझेंट असतात. आता RBCच्या सरफेसवर समजा A अँटीजन प्रेझेंट असेल तर त्याचं ब्लड ग्रुप झालं A. B असेल तर B, O असेल तर O. ओके. AB दोघे असतील तर AB. फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ते पण पुढे डिसाईड करू. सो आणि यांच्या रिस्पॉन्समध्ये त्याच्या प्लाझ्मामध्ये आपण काय पाहिलं, RBCज एक डिफरंट आहे आणि प्लाझ्मा म्हणजे प्लाझ्मामध्ये RBC आहेत बट प्लाझ्मामध्येच अजून अँटीबॉडीज प्रेझेंट असतात इन अपोजिशन टू अँटीजन, जे की RBCच्या सरफेसवर प्रेझेंट असतात. बघा पाहू. द डिस्ट्रीब्युशन ऑफ अँटीजन्स अँड अँटीबॉडीज इन द 4 ग्रुप्स ऑफ ब्लड A, B, AB, O आर गिवन इन टेबल 18.1. बघा, यू प्रॉब्ली नो that during blood transfusion any blood cannot be used. The blood of donor has to be carefully matched with the blood of the recipient before any blood transfusion to avoid several problems of clumping. Clumping म्हणजे गुठळ्या होणे रक्ताच्या. डिस्ट्रक्शन ऑफ RBC. द डोनर्स कंपॅटिबिलिटी इज ऑल्सो शोन इन फिगर 18.1. बघा आता पण हा टेबल महत्त्वाचा आहे. या टेबलवरूनच आपल्याला व्यवस्थित समजेल. बघा समजा XYZ व्यक्ती आहे, त्याचं ब्लड ग्रुप आहे A. सो A कसं डिसाईड झालं तर असं सापडलं की त्याच्या RBCजवर अँटीजन प्रेझेंट आहे. A अँटीजन प्रेझेंट आहे म्हणून त्याचं ब्लड ग्रुप झाला आहे. ओके. RBCजवर काय प्रेझेंट आहे, अँटीजन A. असं समजा अँटीजन म्हणजे फॉरेन पार्टिकल आणि फॉरेन पार्टिकलला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतात, अँटीबॉडीज. सध्या हे कोविडमुळे सध्या प्रत्येकाला माहीत जरी नसेल तरी अंदाजे अँटीबॉडीज काय आहेत, अँटीजन काय आहे. सो अँटीजन प्रेझेंट असतात सरफेसवर आणि त्यांच्या अपोजिटमध्ये प्लाझ्मामध्ये काय असतं, अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. मग समजा अँटीजन A प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये अँटीबॉडी कोणती प्रेझेंट असेल, त्याचे अपोजिट म्हणजे A अँटीजन आहे तर अँटी B असेल, अँटीबॉडी त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेल. ओके. समजा B ब्लड ग्रुप आहे तर अँटीजन कोणता असेल, B. AB ब्लड ग्रुप आहे तर A आणि B हे दोघे अँटीजन प्रेझेंट असतील सरफेसवर. O ब्लड ग्रुप आहे तर कोणताच अँटीजन प्रेझेंट नसेल सरफेसवर RBCच्या. ओके. समजा मग A अँटीजन आहे तर मग प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणते असतील, त्याच्या अपोजिट अँटी B. ओके. B अँटीजन आहे तर ते अँटीबॉडीज कोणते असतील, अँटी A. आणि A आणि B दोघे अँटीजन आहेत तर अँटीबॉडीज प्रेझेंट नसतील, नील. आणि जर अँटीजनच प्रेझेंट नाही म्हणजे O ब्लड ग्रुप आहे तर त्याच्या अपोजिटमध्ये अँटीबॉडीज कोणकोणत्या येतील, अँटी A आणि अँटी B. या ठिकाणी आले आहे. ओके. तर आता या ठिकाणी त्याला रक्त कोण देऊ शकतात, त्याला जर ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडली तर त्याला रक्त कोण डोनेट करू शकतं, कोणत्या डोनरची कंपॅटेबिलिटी राहील ते आपण कसं ठरवू शकतो. बघा आता या ठिकाणी अँटीजन कोणता आहे, A, अँटी B. ओके. सो या ठिकाणी कसं पाहिलं जातं, आता पण चला आधी आपण हे वाचून घेऊ मग तुम्हाला सांगतो समजल्यावर. ओके. बघा, फ्रॉम द अबव मेन्शन टेबल इट इज एव्हिडंट दॅट द ग्रुप O ब्लड कॅन बी डोनेटेड टू पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप अँड हेन्स O ग्रुप इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. बघा या ठिकाणी Aला पण आपण O ब्लड ग्रुप देऊ शकतो, Bला पण देऊ शकतो, Oला पण ABला देऊ शकतो आणि Oला तर O देऊ शकतो. तो झाला युनिव्हर्सल डोनर. आणि जो पर्सन विथ AB ग्रुप, जे पर्सन असतात AB ग्रुपने, त्यांना कोणी पण डोनेट करू शकतात म्हणजे झाले युनिव्हर्सल रेसिपायंट. ओके. बघा आणि आता समजा हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे
की डोनर कोण कोण राहील, कोण देऊ शकतं ज्याचं ब्लड ग्रुप ए आहे, तर त्याचे जे अँटीबॉडीज असतील ती सोडून कोणी पण देऊ शकतं. म्हणजे एला बी नाही देऊ शकत, पण ए देऊ शकतो आणि ओ देऊ शकतो. ओके, आणि जर बी ब्लड ग्रुप आहे तर त्याची अँटीबॉडी काय येईल, अँटी ए. मग ए सोडून कोणी पण, मग बी ए सोडून कोणी पण चालेल, मग बी पण चालेल आणि ओ पण चालेल. ओके, तर या ठिकाणी नील आहे म्हणजे सर्व चालतील. अँटीबॉडी कोणतीच नाही तर मग सर्व चालतील. या ठिकाणी अँटीबॉडी आहे ए आणि बी. बघा कसं म्हणू शकतो, बघा आता या ठिकाणी अँटी ए आहे आणि इथं ए आला तर हा अँटी एला डिस्ट्रॉय करून टाकेल, क्लम्पिंग होऊन जाईल. आणि या ठिकाणी नील आहे म्हणजे अँटीबॉडीजच नाही आहे, तर मग कोणतंही ब्लड दिलं त्याला, ट्रान्सफ्यूज केलं तर त्याला काहीच नाही होणार. आणि ज्याच्यामध्ये दोघे आहे तर मग त्याला फक्त तोच आणि तोच डोनेट करू शकतो. म्हणजे ओ आहे तो ओमध्ये दोन्ही अँटीजन प्रेझेंट नाही आहे पण अँटीबॉडी प्रेझेंट आहे ओच्या बाबतीत. सो अँटीबॉडी प्रेझेंट असल्यामुळे त्याला आपण कोणतंही ब्लड ट्रान्सफ्यूज नाही करू शकत, त्याला फक्त त्याचंच ब्लड चालेल म्हणजे ओ ग्रुप. ओके, आता आपण आर एच ग्रुपिंग आहे. सो आर एच ग्रुपिंग आता आपण या ठिकाणी एबीओ ब्लड ग्रुपपर्यंत पाहिलं. आपण या ठिकाणी थांबूयात आणि जे नेक्स्ट पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चर बघू. सो आता आपण पाहून घेऊ, नुसतं एक फास्ट रिव्हिजन करून घेऊ काय पाहिलं आपण आज. सो आपण पाहिलं की ब्लडची मेकॅनिझम, सर्क्युलेशन कॉम्प्लेक्स होत गेला आहे, सिम्पल ऑर्गॅनिझमपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमपर्यंत. ब्लड काय आहे, ब्लडचे कन्स्टिट्युएंट काय आहे, 50 to 55% प्लाझ्मा आहे, त्यानंतर 45% फॉर्म एलिमेंट्स आहेत. बरोबर, फॉर्म एलिमेंट्स आहेत. नंतर प्लाझ्मा, स्टॉक ब्लड, विस्कस फ्लुइड 55% आहे. 90 to 92% वॉटर आहे प्लाझ्माच्या. 7 ते 8% काय प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स कोणकोणते, अल्ब्युमिन, फायब्रोनोजन, ग्लोबुलिन, कशाशी रिलेटेड आहेत ते पण पाहिलं. कोॲग्युलेशन ऑफ ब्लड आहे. ओके, फायब्रोनोजन, मग अल्ब्युमिन, ऑस्मोटिक बॅलन्स, ग्लोबुलिन, डिफेन्स मेकॅनिझम. ओके, मग फॉर्म एलिमेंट्समध्ये इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स, या सर्व ज्या गोष्टी हायलाईट केल्या आहे रेडने, ग्रीनने, ह्या सर्व इम्पॉर्टंट आहे. आणि हा टेबल तर फारच इम्पॉर्टंट आहे एबीओ ग्रुपिंगचा. ओके, सो आपण या ठिकाणी आज थांबूयात. थँक्यू. आणि लवकरच याचं नेक्स्ट लेक्चर असेल. कोणतं लेक्चर असेल, आर एच ग्रुपिंगचं. मग आर एच ग्रुपिंग ते आपण नेक्स्ट कंटिन्यू करू. ओके, सो थँक्यू, बाय.